नमस्कार. ज्वर चिकित्सेमध्ये 290व्या सूत्रापर्यंत आपण मागच्या वेळी बघितलं होतं. आता 91व्या सूत्राला सुरुवात करूया. सगळ्यांकडे चरकसरी संहितेची सटीक प्रत आहे असं गृहीत धरूयात आणि सुरू करूयात. 291व सूत्र 425 पान नंबर. दौर्बल्यात देहधातूनां ज्वरो जीर्णो अनुवर्तते बल्लेहि संबृहणैस्तस्मात् आहारैस्तमुपाचरे. देहधातूंच्या दौर्बल्यामुळे ज्वराचं अनुवर्तन होतं, ज्वर जीर्ण होतो. देहधातूंच्या दौर्बल्यामुळे ज्वराचं अनुवर्तन होतं, म्हणून देहधातूंच्या पुष्टीसाठी बल्य बृहण आहाराद्वारे जीर्णज्वराची चिकित्सा करावी. हे आपण मागे बघितलं होतं की ज्वर जीर्ण होतो म्हणजे काय होतं, तर जीर्ण स्वरूपात म्हणजे प्रत्यक्ष ज्वर हे लक्षण काही ठिकाणी असतं, काही ठिकाणी अत्यंत मंद असतं, काही ठिकाणी फक्त देह दौर्बल्य एवढं शिल्लक असतं आणि त्याने ते जीर्णत्व शिल्लक राहतं. हे शाखागत उपस्थित असलेल्या औष्ण्याने निर्माण होणारी ही स्थिती असते आणि हे जे औष्ण्य असतं हे वृक्ष उष्ण या गुणाने प्रधान आहे. त्यामुळे देह दौर्बल्य सतत चालू राहतं. त्यामुळे त्यासाठी बल्य चिकित्सा म्हणजे शीत आणि स्निग्ध अशी चिकित्सा करायची असते आणि साधारणतः रसतर्पण या स्वरूपाची. बल्य चिकित्सा करायची म्हणजे काय करायची, तर साधारणतः स्नेहाकडे लक्ष ठेवावं आणि रसाकडे लक्ष ठेवावं आणि त्याचा परिणाम म्हणून बृहण होईल असा एकूण साधारणतः आहार द्यावा. त्यामुळं घृत आणि मांसरस आणि क्षीर हे त्याचे प्रमुख घटक आहेत. त्यांच्यात भिन्न भिन्न कल्पनांचा उल्लेख येतो. त्याखेरीज वेगवेगळ्या औषधांचाही उल्लेख त्यासाठी म्हणून आलेला आहे. पण पुढे जाऊया. पुढे कर्मसाधारणं जह्यात् तृतीयकश्चतुर्थकौ. कर्मसाधारणं जह्यात् तृतीयकश्चतुर्थकौ आगन्तुरनुबन्धो हि प्रायशो विषमज्वरे. वातप्रधानं सर्पिः बस्तिभिः सानुवासनैः स्निग्धोष्णैः अन्नपानैश्च शमयेत् विषमज्वरम्. विरेचनेन पयसा सर्पेषा संस्कृतेन च विषमं तिक्तशीतैश्च ज्वरं पित्तोत्तरं जयेत्. वमनं पाचनं वृक्षम् अन्नपानं विलङ्घनं कषायोष्णं च विषमे ज्वरे शस्तं कफोत्तरे. इथे विषमज्वराची चिकित्सा आलेली आहे परत. तर कर्मसाधारणं जह्यात् तृतीयकश्चतुर्थक. तृतीयक आणि चतुर्थक ज्वराला साधारण कर्म म्हणजे ज्वराची सामान्य चिकित्सा जी आहे ती नष्ट करते. आगंतुर अनुबंधो ही प्रायशो विषमज्वरे. विषमज्वरामध्ये प्राय हा आगंतूचा संबंध असतो, आगंतूचा अनुबंध असतो. मग वातपित्त आणि कफप्रधान विषमज्वरामध्ये काय चिकित्सा द्यायची याचा उल्लेख आलेला आहे. वातप्रधानम सर्पिभिः बस्तिभिः सानुवासनैः स्निग्धोष्णैः अन्नपानैश्च शमयेत् विषमज्वरम्. वातप्रधान तृतीय चतुर्थक विषमज्वरामध्ये घृतपान, अनुवासन, निरुह बस्ती, स्निग्ध आणि उष्ण अनुपानाद्वारे त्याची चिकित्सा करावी. नंतर अन्नपानाद्वारे चिकित्सा करावी. पित्तासाठी विरेचनेन पयसा सर्पेषा संस्कृतेन च विषमं तिक्तशीतैश्च ज्वरं पित्तोत्तरं जयेत्. पित्तप्रधान विषमज्वरामध्ये विरेचन, पित्तनाशक द्रव्यांच्या सिद्ध दुधाने, घृताने तसेच तिक्त व शीतद्रव्यांनी चिकित्सा करावी त्याची. वमनं पाचनं वृक्षम अन्नपानं विलंघनं कषायोष्णं च विषमे ज्वरे शस्तं कफोत्तरे. आणि कफप्रधान विषमज्वरामध्ये वमन, पाचन, वृक्ष अन्नपान, लंघन, कषायपान आणि उष्ण द्रव्यांचा प्रयोग करा. अशी अनुक्रमे तिन्ही दोषांच्या प्रधान विषमज्वराची चिकित्सा त्यांनी दिली. कर्मसाधारणं जह्यात् तृतीयक चतुर्थक. तृतीयक आणि चतुर्थक विषमज्वरामध्ये साधारण जे ज्वरातलं जे कर्म आहे ते सोडावं.
साधारण कर्म जे ज्वरामधलं आहे ते सर्वात प्रमुख कर्म म्हणजे लंघन आहे. आणि तृतीयक चतुर्थकामध्ये लंघन प्रधान चिकित्सेकडे भर देऊ नये, हा त्यातला प्रमुख उपदेश. सर्व विषमज्वराबद्दल केलेलं स्टेटमेंट खालचं आहे, पण साधारणम जह्यात हे तृतीयक चतुर्थकासाठी आहे. असं का? तर आगंतु अनुबंधो ही प्रायशः विषमज्वर. आगंतूचा अनुबंध असतो विषमज्वराच्या संप्राप्तीमध्ये. आगंतूचा अनुबंध ने काय फरक पडतो? तर आतापर्यंत आपण ज्या संप्राप्ती आणि जी चिकित्सा बघितली, तर ती दोष प्रत्यनिक किंवा संप्राप्तीमध्ये असलेला दोषदुष्य संमोचनांचं विघटन अशा पद्धतीचं हे कर्म सुरुवातीला सांगितलं होतं. जेव्हा आगंतूचा अनुबंध येतो तेव्हा दोषाखेरीज अजून एक काहीतरी गोष्ट असते की जी व्याधी निर्माण करण्यास कारणीभूत आहे. त्यामुळे त्याचं कन्सिडरेशन त्या ठिकाणी ठेवायला लागतं. हे विषमज्वराच्या बाबतीमध्ये या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मात्र खाली दिलेले जे 3 श्लोक आहेत त्या ठिकाणी त्या आगंतू अनुबंधाची चिकित्सा कशी लक्षात घ्यावी हे सांगणारे हे खालचे 3 श्लोक नाहीये. खालचे जे 3 श्लोक आहेत ते परत दोष प्राधान्याने असलेल्या विषमज्वरामधल्या चिकित्सेबद्दलचाच उल्लेख परत करणाऱ्यातले. घृताचे अनुवासन बस्ती देणं, तसंच स्निग्ध उष्ण अन्नपान करणं हे वातप्रधान ज्वरासाठी. तर पित्तप्रधान ज्वरासाठी विरेचन. परत हे विरेचन कसं असावं? तर दोषबलानुसार, रुग्णबलानुसार. तसंच संस्कृत केलेले म्हणजे सिद्ध केलेले घृत कुठले चालू शकतील घृत इथे? तर महातिक्त घृत, पंचतिक्त घृत, अमृता घृत, यष्टी घृत अशा पद्धतीचा घृतांचा वापर. तसंच संस्कृत पयसा म्हणजे सिद्ध क्षीर, अनंता, अमृता, किचू अशा पद्धतीने सिद्ध केलेल्या क्षीरांचा वापर. आणि तिक्त शीतैश्च, साधारणतः भर कसा असावा? तर तिक्त शीत अशा पद्धतीचा औषधांचा वापर ह्याच्यामध्ये करावा. कफामध्ये त्यांनी दिलेला एक सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे म्हणजे कषाय उष्ण वापर करायला सांगितलेला आहे. तर कषाय उष्णाचा वापर करत असताना परत निश्चितच ह्याचं भान ठेवूनच करायला लागतं की मूळ संप्राप्ती कुठली आहे आणि कषाय उष्ण वापरत असताना आपण कशा पद्धतीने ते वापरणार आहोत. कषाय उष्ण पुढच्या श्लोकांमध्ये आपण पुढे बघू. हरितकीचा वापर केलेला आहे. जी ज्वरामध्ये चालू शकेल अशा पद्धतीचं कषाय उष्ण कॉम्बिनेशन असलेलं उत्तम उदाहरण म्हणजे हरितकी आहे. वमन चिकित्सा, वृक्ष अन्नपान, लंघन दीर्घ काळ लंघन द्यायला लागतं कफोत्तरत्व असताना. त्यामुळे जोपर्यंत कडकडून भूक लागत नाहीये तोपर्यंत लंघनावरती ठेवणं, फक्त मुद्गयुषासारखं वृक्ष अन्नपान देणं ही गोष्ट या ठिकाणी करायला लागते. या तिन्ही ठिकाणी वापरलेल्या शब्दांमध्ये प्रत्येक ठिकाणी वातप्रधान, पित्तोत्तर, कफोत्तर असा प्रधानत्व सांगितलेलं आहे दोषांचं. म्हणजे हे कायम सान्निपात आहेत आणि त्याच्यामधला हा प्रधान असा उल्लेख ह्याच्यामधनं अपेक्षित आहे. त्यामुळं परत मी हे समअप करतो ह्या 4 श्लोकांचं. लंघन गोष्टीचा महत्व कमी करावं तृतीय चतुर्थक वापरची चिकित्सा करत असताना. विषमज्वरामध्ये आगंतूचा अनुबंध असतो आणि वातप्रधान ज्वर, पित्तप्रधान विषमज्वर आणि कफप्रधान विषमज्वरामधली चिकित्सा कशी असावी त्याची उदाहरणं अशा पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केले. आता ह्याच्यानंतर विषमज्वराबद्दलचे काही योग आलेले. या ठिकाणी तुम्हाला आता आपल्याला आगंतूचा अनुबंध कसा लक्षात घेतलेला आहे हे पुढे आपल्याला समजेल. 296व सूत्र. योगः परः प्रवक्षन्ते विषमज्वरनाशनः प्रयोक्तव्या मतिमता दोषादीन प्रविभज्यति. तर यानंतर साधारणतः सगळ्या विषमज्वरात वापरण्याच्या योगांचा उपदेश करतात. या योगांचा दोषानुसार विभाग करून
दोषाधीन प्रविभज्य, दोषानुसार विभाग करून बुद्धिमान वैद्याने त्याचा प्रयोग करावा. आता एक एक सांगतात. सुरा समंडा पानार्थे भक्षार्थे चरणायुधा तित्तिरिश्च मयूरश्च प्रयोज्या विषमज्वरे. विषमज्वरात पानार्थ काय द्यायचे? सुरा, मंडासह सुरा, सुरा समंडा, मंडासह सुरा, भक्षणार्थ चरणायुध, चरणायुध म्हणजे कोंबडी, तित्तीर आणि मयुराचं मांस द्यायला सांगितलं. पुढे पिबेत वा षट्फलं सर्पिः अभयां वा प्रयोजयेत् त्रिफलायाः कषायं वा गुडुच्चारसमेव वा नीलिनीम् अजगन्धाञ्च त्रिवृतां कटुरोहिणीं पिबेत् ज्वरागमे युक्त्या स्नेहस्वेदोपपादितः. किंवा षट्फलघृत म्हणजे गुल्मामध्ये सांगितलेलं आहे ते षट्फलघृत प्यावं किंवा अभयाचा प्रयोग करावा, हरितकीचा प्रयोग करावा, त्रिफला कषाय किंवा गुडुचीचा रस प्यावा. स्नेहस्वेदानंतर ज्वर आला तर युक्तिपूर्वक निलिनी, अजगंधा, त्रिवृत, कुटकी यांचा काढा द्यावा. किंवा उत्तम मात्रेत षट्फलघृत पिऊन सर्पिषो महतीम मात्रा पित्वा वा छर्दयेत पुन्हा. उत्तम मात्रेत घृत मात्रा पिऊन वमन द्यावं किंवा पूर्ण प्रभूत मात्रेत अन्नपान देऊन वमन द्यावं. आता परत मागच्याच कंटिन्यूशन मध्ये हा ठीक आहे, म्हणजे पुढचं नंतर घेऊया. स्नेहपानानंतर वमन. आता पुढचा जो म्हणजे मागे जे सूत्रांमध्ये सांगितलं होतं की वातानुसार कसं करावं, तर वाताचा पहिला भाग या ठिकाणी येतो. सुरास मंडः पानार्थे भक्षार्थी चरणायुधः तित्तिरः मयूरा. हा साधारणतः कुठल्यासाठी आहे, तर हा वाताच्यासाठी सांगितलेला असा आहे. त्यासाठी त्याचप्रमाणे इथे वापरण्याच्या अजूनही काही बाकीच्या गोष्टी आहेत. कशा आहेत, तर त्या पिबेत षट्फलम सर्पी, क्षीर षटफल किंवा मस्तू षटफल या दोन्ही पद्धतीने हा वापरता येतो किंवा नुसता षटफलही वापरता येतो. अग्नी प्रदीप्त करणारा आणि स्वतः अग्नीला प्रदीप्त ठेवून स्रोतसांचा अवरोध दूर करून सर्पीचं कार्य करून घेऊ शकेल ज्वराच्या स्थितीमध्ये, असं हे कॉम्बिनेशन षटफल आहे. तसंच अभयाम वा, अभयाम सर्पिर्वा म्हणजे अभयासिद्ध घृत असा सुद्धा याचा एक विचार करावा. त्रिफलायाः कषायम वा, त्रिफलेचा काढा. जर का शारंगधरामध्ये तुम्ही चूर्ण बघायला लागलं तर त्यामध्ये त्याच ठिकाणी तुम्हाला त्रिफला दिसेल. तसंच ज्वरहर दशमानी बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला याचा वापर केलेला दिसतो. गुडुच्चाम रसमेव वा, गुडुचीचा स्वरस आहे. विरेचनाचा उपक्रम सांगितलेला आहे तिकडे. त्यासाठीचा कुठले कल्प वापरावे, तर त्रिवृत, कटुरोहिणी याचा वापर. जसा त्रिफळाचा काढा. आणि पिबेत ज्वरागमे युक्त्या स्नेहस्वेदोपपादिता, हीच गोष्ट एक्झॅक्टली महत्वाची राहते. पिबेत ज्वरागमे युक्त्या स्नेहस्वेदोपपादिता, स्नेहन स्वेदन करून युक्तिपूर्वक या गोष्टींचा वापर करणं, ही गोष्ट याच्यातली अतिशय महत्वाची राहते. प्रत्यक्ष ज्वर, त्या विषम ज्वरामध्ये जो जात येत असतो तेव्हा ज्वरामध्ये ज्वराचा वेग येत असताना तीव्र अरती, अंगमर्द आणि सर्वांग औष्ण्य आणि सर्व लक्षणं वाढलेली असतात. आणि अशा वेळेस वापरण्याची चिकित्सा ही नव्हे. त्यामुळे तो ज्वरवेग प्रत्यक्ष असताना वापरण्याची चिकित्सा कुठली आणि ज्वर नसताना वापरण्याची चिकित्सा कुठली, त्याचं जजमेंट घेऊन हे युक्तिपूर्वक वापरावं. त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णाचं परीक्षण करून त्याची ती अवस्था समजून घेऊन केव्हा शोधन वापरायचं आहे आणि केव्हा या ठिकाणी दोषांच्या शमनासाठी पूर्ण ताकद लावायची आहे. कारण हा येणारा विषम ज्वर असतो तो तीव्र बलहानी करून निघून जातो आणि परत काही काळानंतर दुर्बल झालेल्या धातूंमधनं पुन्हा तो ज्वर स्वरूपामध्ये परत व्यक्त होतो. त्यामुळे शोधन करण्याचा काल कुठला आणि बल देण्याचा काल कुठला, दोषांना बाहेर काढण्याचा काल कुठला, दोषांना शमन करण्याचा काल कुठला, ह्याचा विवेक व्यवस्थित ओळखणं. पिबेत ज्वरागमे युक्त्या स्नेहस्वेदोपपादिता,
त्यामुळे ज्वर नसताना सर्वांग स्नेहन करणं ही गोष्ट किंवा स्थानिक स्नेहन करणं, जो दोष आहे त्याला अनुकूल असलेला स्नेह वापरून स्नेहन करणं, नाडीस्वेद वापरणं किंवा सर्वांग स्वेदन वापरणं, किंवा गरज असेल तर स्थानिक पोटली किंवा वृक्षस्वेद सुद्धा वापरणं, या सगळ्या गोष्टींचा युक्तिपूर्वक वापर करून या ठिकाणी स्नेहन स्वेदन करून शोधन करायचं. पुढे जाऊयात परत. पुढे सर्पिषो महतीं मात्रां पीत्वा वा छर्दयेत्, पुनः बघितलं आपण. उपयुज्य अन्नपानं वा प्रभूतं पुनरुल्लिखेत्, सान्नं मद्यं प्रभूतं वा पीत्वा स्वप्यात ज्वरागम. उत्तम मात्रेत घृत मात्रा पिऊन वमन द्यावं किंवा पूर्ण प्रभूत मात्रेत अन्नपान देऊन त्याचं उल्लेखन करावं म्हणजे छर्दन करावं. पुढे दिले सान्नं मद्यं प्रभूतं वा पीत्वा स्वप्यात ज्वरागमे, आस्थापनं यापनं वा कारयेत विषमज्वरे. किंवा ज्वरवेग येण्याच्या वेळी अन्नासह अधिक मात्रेत मद्य पिऊन झोपवावं त्या पेशंटला, किंवा ज्वरागमाच्या वेळी आस्थापन किंवा यापन बस्ती द्यावी, तो मोडावा त्याचा क्रम. सर्पिषः महतीं मात्रा. सर्पिषपान कसं करायचंय तर महती मात्रा करायचंय, म्हणजे उत्तम मात्रेत अहोरात्रात पचणारी एवढ्या मात्रेमध्ये स्नेहपान करायचं आहे. हे एक अत्यंत युक्तिपूर्वक करायला लागतं. स्नेहपान करत असताना ज्याचा अग्नी ऑलरेडी काही काळ ज्वर शरीरामध्ये राहिल्यामुळं मंद आहे, दुर्बल आहे, अशाला महती मात्रा ठरवून त्याचं महती मात्रेमध्ये त्याचं स्नेहपान करवणं ही गोष्ट अत्यंत अवघड आहे. त्यामुळं जर का व्यवस्थित जजमेंट असेल तर एका दिवसात महती मात्रा द्यावी, त्याला पाचनार्थ आसवारिष्ट वापरावे, हा एक मार्ग. दुसरा, जो आपण नेहमीचा धोपट मार्ग स्वीकारतो तशा पद्धतीने वर्धमान स्नेह देत जायचा, अग्नीचं बल वाढवत वाढवत न्यायचं, तितका काळ ज्वर राहतो पात्र. असं असताना सुद्धा स्नेहपान चालू ठेवायचं आणि स्नेहपानाबरोबर हळूहळू अग्नी वाढवत नेऊन त्या उत्तम मात्रेपर्यंत त्याला घेऊन जायचं. आणि अहोरात्रात किंवा 12 तासामध्ये पचणाऱ्या मात्रेपर्यंत पोचलं तर साधारणतः आवश्यक असलेला रिझल्ट ज्वर जाण्याचा जो आहे तो पूर्णतः त्या आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर मग छर्दयेत पुन्हा. हे पुन्हा छर्दन जे आहे ते ज्वरातलं छर्दन आहे. त्यामुळं जे नेहमी कुष्ठामध्ये वगैरे आपण ज्या पद्धतीने छर्दन देतो तसं न देता जे दोष आहेत त्यांना बाहेर काढणं, बलाचं रक्षण करत, हा कायमच सर्वत्र लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. उपयुज्यात अन्नपानं वा प्रभूतं पुनरुल्लेखेत. तसंच युक्तिपूर्वक अन्नात अकंठ पानार्थ अन्नाचाच वापर करून त्याचं छर्दन करणं, असा पण एक त्यातला वापर करावा. सान्नं मद्यं प्रभूतं वा पीत्वा स्वप्यात. ज्वरा आगमाचा जो काळ आहे त्या काळाचं विस्मरण व्हावं यासाठी म्हणून केलेली ही युक्ती आहे. साधारणतः स्वप्यात यासाठी सर्वांग स्नेहन, त्याच्यानंतर फक्त स्पंजिंग करून किंवा स्थानिक स्वेदन करून अंग पुसून घेऊन इष्ट रुचिकर असा आहार आणि त्याच्यानंतर कपाळावरती लेप लावणं आणि एखाद्या आसवारिष्टाचं पानार्थ देणं, असं ज्वर येण्याच्या अगोदरच साधारणतः 1-1.5 तास करावं. म्हणजे त्याच्या अगोदर रुग्ण हा झोपून जातो आणि थकलेलं शरीर अन्न सेवन केलेलं आहे, स्नेहन स्वेदन झालेलं आहे, त्यामुळे निद्रा साधारणतः चांगली लागते आणि ज्वराची पाळी चुकते. त्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा ह्याचा एक वापर करण्याचा विचार, जे तसं मी करून बघितलेला आहे तेच मी सांगतो. मी मद्यपान असं सांगितलं नाही, पण साधारणतः स्नेह आसवारिष्टाचा वापर स्नेह पचण्यासाठी करणं किंवा आहाराला अनुपान म्हणून देणं. आस्थापनम यापनम वा. आणि प्रत्यक्ष ज्वर असताना मात्र यापन जातीचे बस्ती वापरून दोषांचं शोधन करणं हा सुद्धा एक वापर करता येतो. वमन आणि विरेचन हे उत्तम दर्जाचे शोधन आहेत आणि बस्ती बल राखून शोधन करणाऱ्यातलं आहे, विशेष करून यापन बस्ती.
आता इथे ते आणखीन एक सांगते की सामनम मध्यम प्रभूतम वा पीत्वा स्वप्याज्वरागमे. इथे तो मद्याचा उल्लेख असा पण असेल की अन्न घ्यावं, त्या अन्नाबरोबर प्रभूत प्रमाणात मद्य प्यावं, म्हणजे तो माणूस झोपून जाईल आणि निद्रेमध्ये तो ज्वराचा वेग मोडेल, म्हणजे त्याचं विस्मरण होईल त्या काळात आणि ज्वर येणार नाही. असं पण त्याचा तो क्रम मोडणाऱ्या गोष्टी पण याच्यामध्ये दिलेल्या. पुढच्या श्लोकांकडे जाऊया. पुढे जाऊयात आपण. पयसा वृषदंशस्य शकृद्वा तद अहपिबेत वृषस्य दहिमंडेन सुरया वा ससैंधवम्. किंवा तद अहह, त्याच दिवशी विषमज्वराचा वेग येण्या अगोदर वृषदंशाचं शकृत दुधासह प्यावं. वृषदंश म्हणजे बिडाल, असा खाली चक्रपाणीने उल्लेख केलाय, मांजर असं. तर वृषदंशस्य शकृत वा तदह पिबेत किंवा वृषस्य दधिमंडेन सुरया वा ससैंधवम्. किंवा वृषस्य शकृत अर्थात किंवा बैलाचं शकृत, हे वृषस्य शकृत दधिमंडेन सुरयावा, दधिमंडासह किंवा सुरेसह सैंधव घालून त्याचं पान करावं, असा एक योग आला. पुढे पिप्पल्याः त्रिफलायाश्च दध्ना तक्रस्य सर्पिषः पंचगव्यस्य पयसः प्रयोगो विषमज्वरे. विषमज्वरामध्ये पिंपळी, त्रिफळा, दही, तक्र, सर्पी, पंचगव्य आणि पयस म्हणजे क्षीर यांचा प्रयोग करावा. विषमज्वरात कशा कशाचा प्रयोग करावा, तर पिंपळी, त्रिफळा ह्या 2 गोष्टी आलेल्या आहेत आणि दधी, तक्र, घृत, पंचगव्य आणि क्षीर यांचा उल्लेख आलेला. पुढे जायचं. आता जो मागे आपण श्लोक नंबर 293 जो बघितला आपण की आगंतु अनुबंधोही प्रायशः विषमज्वरे. तर आतापर्यंत चिकित्सा 301 पर्यंत जी आपण बघितली ती दोषांना धरून असलेली होती. पण आता श्लोक नंबर 302 ते श्लोक नंबर 314 पर्यंत सगळी आगंतु अनुबंधाबद्दलच सगळी चिकित्सा या ठिकाणी प्राधान्याने दिसते. त्याच्यातलाच हा आता जो सगळा चाललेला भाग आहे तो पंचगव्य घृताचा वापर करणं. पंचगव्य घृत विशेष करून जर का कफानुबंध असेल तर पंचगव्य घृतचा वापर जो काही पानार्थ म्हणून सांगितला होता मागे वमन देण्याच्या अगोदरचा, तर पंचगव्याचा करावा. तसंच विषमज्वरामध्ये कल्याणक घृताचा वापर करावा. आणि जर का वातप्रधान असेल तर अशा वेळेस महाकल्याणकाचा करावा, जो बृहण जातीचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा त्याचा एक विचार, त्याचा प्रयोग ह्या असे 3 मी वापरलेले आहेत, त्याचाच मी ते उल्लेख करतो. कल्याणक, महाकल्याणक आणि पंचगव्य घृत यांचा त्या ठिकाणी वापर करावा. पण जर का कल्याणक घृताची फलश्रुती बघितली तर त्याच्यामध्ये तृतीयक आणि चतुर्थक ज्वराचा स्पष्ट उल्लेख त्याच्या फलश्रुतीमध्ये सापडतो. पुढे आले रसोनस्य सतैलस्य प्राग्भक्तम उपसेवनम मेद्यानाम उष्णवीर्याणाम आमिषाणाम च भक्षणम. विषमज्वरात आहार काय काय घ्यावा, तर रसोन आणि तैल यांचं प्राग्भक्त काळी सेवन करावं. प्राग्भक्त जेवणाच्या अगोदर रसोन आणि तेल यांचं करावं. मेद्य आणि उष्णवीर्याच्या मांसाचं भक्षण विषमज्वरात करायला सांगितलेलं आहे. मेद्यानाम उष्णवीर्याणाम आमिषाणाम च भक्षणम. हिंगुतुल्याच्या वैयाघ्री वसा मत्स्यम ससैंधवा पुराण सर्पिः सिंहस्य वसा तद्वत् ससैंधवा. व्याघ्रवसा, वैयाघ्री वसा, व्याघ्रवसा, सैंधव आणि हिंग हे तुल्य मात्रा घेऊन त्याचं नस्य करावं. किंवा पुराण सर्पी, सिंहवसा आणि सैंधव हे समान मात्रेत घेऊन त्याचं नस्य करावं, अर्थात ज्वर येण्यापूर्वी. वैयाघ्री वसा आणि सिंहवसा यांचा उल्लेख इथे येतो. पुढे जायचं. सैंधवम पिप्पलीनाम च तंडुलः समनशिला नेत्रांजनम
तैलपिष्टम शस्यते विषमज्वरे. सैंधव, पिप्पली तंडूल, मनशीर हे समभाग घेऊन ते तिळतेलात वाटून विषमज्वरामध्ये त्याचं नेत्रांजन करावं, अंजन घालावं. पलंकषा निंबपत्रम वचा कुष्ठम हरितकी सर्षपहा सयवाहा सर्पिः धूपनम ज्वरनाशनम. पलंकषा म्हणजे गुग्गुल, निंबपत्र, वचा, कुष्ठ, हरितकी, सर्षप, यव आणि घृत या सगळ्यांचं धूपन करायला सांगितलंय. हे ज्वरनाशनम आहे. ये धूमा धूपनम यच्च नावनम च अंजनम च यत् मनोविकारे निर्दिष्टम कार्यम तद विषमज्वरे. मनोविकारांमध्ये जे धूम, धूप, नावन, अंजन निर्दिष्ट केलेले आहेत ते विषमज्वरामध्ये करावे. मणीनाम औषधीनाम च मंगल्यानाम विषस्य च धारणात अगधानाम च सेवनान न भवेत् ज्वरः. मणी, औषध, उत्तम मणी, औषधी, मंगलद्रव्य, विष, अगध यांच्या धारणामुळे रोगी त्वरित ज्वरापासून मुक्त होतो. हा सगळा परत सगळा आगंतु अनुबंधाची चिकित्सा सगळी चालू आहे. मणी धारण वगैरे. त्यामुळे धूपन उपक्रम, नावन उपक्रम आणि अंजन उपक्रम आणि मणी औषध धारण उपक्रम असे एकूण 4 या ठिकाणी आतापर्यंत येऊन गेले. पुढचा बघूत आपण. मंत्र असा एक पुढचा पार्ट येतो. दैव व्यपाश्रय चिकित्सा तो पुढचा भाग येतो. सोमम सानुचरम देवम स मातृगणम ईश्वरम पूजयन प्रयतः शीघ्रम मुच्यते विषमज्वरा. सोमम सानुचरम, अनुचरांसह म्हणजे अनुचरांसह सोमदेव म्हणजे पार्वती, नंदी या सगळ्या अनुचरांसह आणि मातृगणांसह शंकराची, ईश्वराची पूजा प्रयत्नाने केल्यास विषमज्वरापासून शीघ्र मोचन होतं, शीघ्र मुच्यते. तर इथे अनुचरांसह आणि मातृगणांसह ईश्वराची म्हणजे इथे शंकराची पूजा करायला सांगितली. पुढे विष्णू सहस्रमूर्धानम चराचरपतीं विभुं स्तुवन नाम सहस्रेण ज्वरान सर्वान अपोहती. सहस्रमूर्धा, चराचरपती, विभू अशा विष्णूंचं सहस्र नामांनी स्तवन केल्यास सर्व ज्वर नष्ट होतात. इथे विष्णू सहस्रनाम वाचण्याचा उल्लेख आलेला. पुढे ब्रह्माणम अश्विनौ इंद्रम हुतभक्षम हिमाचलम गंगाम मरुद्गणाश्चेष्ट्या पूजयन जयति ज्वरा. ब्रह्मा, अश्विनौ, इंद्र, हुतभक्ष म्हणजे अग्नी, हिमाचल, गंगा, मरुद्गण यांची यज्ञाद्वारे यांचं पूजन केलं तर सर्व ज्वरांवरती जयती विजय प्राप्त होतो. भक्त्या मातुः पितुश्चैव गुरुणां पूजनेन च ब्रह्मचर्येण तपसा सत्येन नियमेन च जप होम प्रदानेन वेदानां श्रवणेन च ज्वरात् विमुच्यते शीघ्रं साधूनां दर्शनेन च. भक्तिपूर्वक, भक्त्या मातुः, पितुः, गुरुजन, माता, पिता, गुरुजन यांचं पूजन केल्यामुळे, ब्रह्मचर्य पालनामुळे, तपस्येने, सत्येनं, सत्य बोलण्यामुळे, नियमेनच, नियमपूर्वक राहिल्यामुळे, जप, होम, दान हे केल्यामुळे, त्याच्यानंतर वेदानाम श्रवणेनच, वेदांचं श्रवण केल्यामुळे, साधूंच्या दर्शनामुळे ज्वरात शीघ्रं विमुच्यते, ज्वरापासून शीघ्र मोचन होतं. ही सगळी दैव व्यपाश्रय चिकित्सा इथपर्यंत आलेली. त्यामुळे आगंतु अनुबंध असताना करण्याचे उपचार हे पयस्या वृषदंशस्य 302 पासून जे सुरू होतात ते या ठिकाणी 314 पर्यंत हा सगळा भाग सांगितलेला आहे. त्यातला विष्णू सहस्रचा बऱ्यापैकी वापर प्रॅक्टिसमध्ये सध्या केला जातो आणि पलंकषा, निंबपत्र हा धूपनाचाही वापर केला जातो. तसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे पंचगव्य, कल्याणक, महाकल्याणकाचा वापर, रसोन तेलाचा वापर, हिंगूचा नस्य किंवा लेपनासाठी वापर अशा पद्धतीने साधारणतः त्याचे आतापर्यंत प्रॅक्टिकली वापरलेले हे काही त्यातले उपचार. मानस रोगामध्ये हिंगू आणि लसूणाला एक
वेगळा उल्लेख आहे. या ठिकाणी विषमज्वराचा भाग संपून पुढचा जो विधिभेदातली जी चिकित्सा होती, दोषस्थ ज्वरांची चिकित्सा, धातुस्थ ज्वरांची चिकित्सा, त्या ठिकाणी आपण सुरुवात करूया. धातुगत ज्वरांची आता चिकित्सा येते. ज्वरे रसस्थे वमनम उपवासंच कारयेत, सेकप्रदेहो रक्तस्थे तथा संशमनानि च, विरेचनं सोपवासं मांसमेधस्थिते हितम्, अस्थिमज्जगते देया निरुहः सानुवासनः. ज्वरे रसस्थे वमनम उपवासंच कारयेत. रसस्थ ज्वर असताना रसस्थ साधारणतः जो दोष आहे त्याची चिकित्सा करावीच, आणि वमन उपवास हा रसाला आणि दोषाला दोन्हीलाही साधारण आहे, त्यामुळे त्याची चिकित्सा इथे आहे वमन आणि उपवास. ज्वरे त्याच्यानंतर सेकप्रदेहो रक्तस्थे तथा संशमनानि च. रक्तस्थ ज्वरामध्ये परिषेक, प्रदेह आणि संशमन चिकित्सा करावी. शमन चिकित्सा ही कुठल्याही उग्र पद्धतीची चिकित्सा नसलेली, कुठल्याही पद्धतीने उत्क्लेश फारसा निर्माण न करणारा अशा पद्धतींचा औषधांचा वापर. सेक प्रदेह, सेक स्थानिक सेक, सार्वदेहिक सेक, कांजीचा असेल, काढ्याचा असेल, क्षीराचा, तेलाचा, घृताचा, अशा पद्धतीचा सेक. तसाच प्रदेह पुन्हा स्थानिक असेल किंवा सार्वदेहिक असेल, असा रक्तस्थ ज्वरामध्ये सांगितलेला आहे. विरेचनम सोपवासम मांसमेधस्थिते हितम. मांसमेधस्थ ज्वरामध्ये विरेचन आणि उपवास अशी चिकित्सा सांगितली. आणि अस्थिमज्जगते देया निरुह सानुवासनः. अस्थिमज्जागत असेल तर निरुह आणि अनुवासन. आपण सगळ्यात सुरुवातीला विषमज्वराचा विधिभेद बघत असताना त्या ठिकाणी आपण बघितलं होतं की एक अशी कन्सेप्ट आहे की रसस्थ जो विषमज्वर आहे तो असा, जो रक्तस्थ आहे तो दुसरा, आणि मांसमेधस्थ आहे तो तिसरा, अस्थिमज्जागत जो आहे तो चतुर्थ, वगैरे अशा पद्धतीचा जो एक कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट चुकीची आहे. रस रक्तस्थ ह्याच्यामधले दोषांपेक्षा रसस्थ ज्वराची लक्षणं स्वतंत्र दिलेली आहेत, ती बघून तो रसस्थ आहे असं ठरवावं, त्याच्या वैषम्यानुसार तो ठरवू नये. तसंच रक्तस्थ, मांसमेधस्थ आणि अस्थिमज्जागत ज्वरांची लक्षणं, त्यामुळे हा एक वेगळ्या पद्धतीचा विधिभेद आहे. त्यामुळे रसस्थ ज्वर असणं हे समजल्याने चिकित्सेमध्ये येणारा बदल, आणि हा विषमज्वर सतत आहे, संतत आहे, अन्यद्य आहे, तृतीयक आहे, चतुर्थक आहे, ह्यांनी समजणारा एक आपल्याला डाटा वेगळा असतो. कोणत्या दोष प्राधान्याने झालेला तो विधिभेदच भिन्न आहे. त्यामुळे ह्या दोन विधिभेदांमध्ये गल्लत न करता हे दोन्ही विधिभेद वेगवेगळे समजून घ्यावेत आणि त्या वेगवेगळ्या समजलेल्या माहितीचा वापर चिकित्सेमध्ये आणावा. इथे आपण थांबूयात. आता पुढचं एक सूत्र वाचून आपण थांबूयात. शापाभिचारात भूतानाम अविसंगाच्च योज्वरः दैव व्यपाश्रयं तत्र सर्वं औषधमिष्यते. धन्यवाद. याच्याबद्दल काही शंका असतील तर फेसबुक पेजवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या शंका विचाराव्यात. धन्यवाद.